हॅलो एव्हरीवन, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अँगल बिटवीन पेअर ऑफ लाईन्स. ओके, दोन लाईन आहेत. ओके, अँड या लाईनचं इक्वेशन असणार आहे होमोजेनियस इक्वेशन ax² प्लस 2hxy प्लस by² इज इक्वल टू 0. ओके, होमोजेनियस इक्वेशन काय ऑलरेडी आपण प्रीवियस व्हिडिओ मध्ये बघितलेलं आहे. ओके, आता या दोन लाईनच्या मधलं जे अँगल असते, ठीक आहे, नेहमी लक्षात ठेवा अँगल जो आहे तो आपण ॲक्यूट अँगल काउंट करतो. ओके, या दोन लाईनच्या मधला जो अँगल आहे त्याला आपण डिनोट करू थीटा. ओके, अँड देन मग आता तो आपल्याला न्यूमेरिकल विचारेल फाइंड द अँगल बिटवीन पेअर ऑफ लाईन्स आणि आपल्याला तो असं इक्वेशन गिवन देईल, होमोजेनियस इक्वेशन. ओके, तर अशा वेळेस काय करणार आहे? ओके, तर एक फॉर्म्युला आहे. ज्या दोन लाईनच्या मधलं जर आपल्याला अँगल फाइंड आउट करायचे असेल आणि त्याचे जर त्यांनी आपल्याला इक्वेशन गिवन दिलं असेल, ओके, तर फॉर्म्युला असा आहे थीटा इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ मॉड ऑफ 2 रूट ऑफ h² माइनस ab अपॉन a प्लस b. ओके, हा फॉर्म्युला आहे दोन लाइन्सच्या मधलं अँगल फाइंड आउट करण्याकरिता. फर्स्ट न्यूमेरिकल बघू. फाइंड द अँगल बिटवीन लाइन्स हॅव्हिंग इक्वेशन x² मायनस 4xy प्लस y² इज इक्वल टू 0. ओके, त्यांनी आपल्याला पेअर ऑफ लाईनची इक्वेशन गिवन दिलेलं आहे आणि देन तो म्हणतोय की त्या इक्वेशन मध्ये त्या दोन लाईनच्या मधलं अँगल फाइंड आउट कर. ओके, मग सोल्युशन मध्ये जे इक्वेशन त्यांनी गिवन दिलं ते ऍज इट इज घ्या. ओके, गिवन काय आहे? इक्वेशन ऑफ लाइन्स x² माइनस 4xy प्लस y² इज इक्वल टू 0. ओके, आता इथे त्यांनी काय केलं आपल्याला इथे त्यांनी पेअर ऑफ लाईनचे इक्वेशन गिवन दिलेलं आहे. ओके, आता तो म्हणतोय की या दोन लाईनच्या मधला जो अँगल आहे थीटा तो फाइंड आउट कर. मग आपण आता फॉर्म्युला बघितला होता थीटा इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ मॉड ऑफ 2 into रूट ऑफ h² मायनस ab अपॉन a प्लस b. म्हणजे जर तो फॉर्म्युला जर आपल्याला यूज करायचा असेल तर आपल्याला माहिती पाहिजे a b आणि h च्या व्हॅल्यूज. ओके, मग a b आणि h च्या व्हॅल्यूज कुठे असतात? तो ऑब्वियसली ते स्टँडर्ड इक्वेशन मध्ये असतात. ठीक आहे, इक्वेशन मध्ये आपण काय करू, याला कंपेअर करू त्याच्या स्टँडर्ड फॉर्म सोबत. ओके, स्टँडर्ड होमोजेनियस फॉर्म सोबत. ओके, कंपेअर विथ काय होतं स्टँडर्ड होमोजेनियस फॉर्म ax² प्लस 2hxy प्लस by² इज इक्वल टू 0. ओके, आता या दोन इक्वेशनला जर आपण कंपेअर केलं, ओके, तर आपल्याला a इज इक्वल टू किती मिळते आहे 1. ओके, x² चे कोएफिशिएंट इथे a आहे, इथे x² चे कोएफिशिएंट किती आहे 1. ओके, देयरफॉर a इज इक्वल टू 1. देन हियर xy चे कोएफिशिएंट ट्वाइस h. ओके, ट्वाइस h इज इक्वल टू इथे xy चे कोएफिशिएंट किती आहे -4. ओके, इथे आहे -4. दे त्यानंतर y² चे कोएफिशिएंट इथे b आहे आणि इथे 1 म्हणजे b इज इक्वल टू 1. ओके, पण जर फॉर्म्युला जर तुम्ही चेक करा तर h² भेटला म्हणजे h ची व्हॅल्यू माहिती पाहिजे. इथे काय दिसत आहे ट्वाइस h, नाही आपल्याला h पाहिजे. 2 इकडे गेलाय डिव्हिजन मध्ये जाईल म्हणजे काय भेटलेलं आहे h इज इक्वल टू -2. ओके, ही a ची व्हॅल्यू आहे h and b. ओके, मग आता त्यांनी काय म्हटलं होतं की या दोन लाईनच्या मधला जो अँगल आहे थीटा तो फाइंड आउट करा. मग आपल्याकडे फॉर्म्युला आहे सिन्स थीटा इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ मॉड ऑफ 2 रूट ऑफ h² माइनस ab अपॉन a प्लस b. ओके, देन आता फॉर्म्युला आपण यूज करू. या फॉर्म्युलामध्ये ज्या टर्म्स आहेत a b आणि h त्यांच्या व्हॅल्यूज आपण पुट करणार. इज इक्वल टू tan इनवर्स as it is mod of 2 as it is plus root of h². h means -2. okay, in bracket -2 square. okay, -2 square. Here minus a into b. a means 1, b means 1. okay, means 1 into 1. Then upon a plus b means 1 plus 1 got closed.
काय केलं आपण फक्त a b आणि h च्या व्हॅल्यूज पुट केले. देन इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ mod ऑफ 2 into root of minus 2 square means 4, here minus 1, okay, then upon 1 plus 1 means 2, okay, then here 2 to get cancelled is equal to the tan inverse of mod of 4 minus 1 means 3, means answer मिळता है root 3, okay, tan inverse of mod of root 3. ओके, आता व्यवस्थित लक्षात द्या, मॉडच्या आत काय मिळते आपल्याला रूट 3. मॉडचं काम काय असतं, जर मॉडच्या आत जर कुठली निगेटिव्ह टर्म असेल तर त्याला पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट करणे. मग रूट 3 ऑलरेडी पॉझिटिव्ह आहे, ओके, म्हणजे मॉडचं काम निघालं. म्हणजे मी याला लिहू शकतो आहे थीटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ रूट 3. ओके, आपल्याला थीटाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची होती. ओके, थीटाची व्हॅल्यू किती मिळते आहे टॅन इनवर्स ऑफ रूट 3. ओके, मग tan इनवर्स ऑफ रूट 3 मीन्स किती होतो, तर tan इनवर्स ऑफ रूट 3 मीन्स पाय बाय 3. ओके, 60 डिग्री. ओके, म्हणजे मी इथे लिहू शकतो आहे देयरफॉर थीटा इज इक्वल टू पाय बाय 3. ओके, नेक्स्ट न्यूमेरिकल, फाइंड द एंगल बिटवीन लाइन्स हैविंग इक्वेशन 3x² plus 2xy minus y² is equal to 0. ओके, काय म्हणतात त्यांनी आपल्याला पेअर ऑफ लाईनचे इक्वेशन गिवन दिलेलं आहे. ओके, काय इक्वेशन आहे 3x² plus 2xy minus y² is equal to 0. ओके, आणि तो म्हणतोय की या पेअर ऑफ लाइन्सच्या मधला जो अँगल आहे थीटा तो फाइंड आउट कर. ओके, मग आता पेअर ऑफ लाईनच्या मधला जर अँगल काढायचा असेल तर त्याने आपल्याला फॉर्म्युला गिवन दिला आहे थीटा इज इक्वल टू tan inverse of mod of 2 into root of h² minus ab upon a plus b mod 2. ओके, मग आता हा फॉर्म्युला जर यूज करायचा असेल तर आपल्याला a माहिती पाहिजे, b माहिती पाहिजे आणि h माहिती पाहिजे. ओके, मग आता a b आणि h जे आहे ते आपण आपल्या इक्वेशन वरून फाइंड आउट करतो. काय करतो आपण इक्वेशनला कंपेअर करतो त्याच्या स्टँडर्ड फॉर्म सोबत. ओके, मग सोल्युशन मध्ये जे गिवन दिलं ते ऍज इट इज लिहिणे आहे. ओके, सोल्युशन मीन्स गिवन मध्ये काय दिलं गिवन त्यांनी आपल्याला द इक्वेशन ऑफ लाइन काय आहे 3x² plus 2xy minus y² is equal to 0. आता या इक्वेशनला आपण कंपेअर करू स्टँडर्ड होमोजेनियस फॉर्म सोबत. होमोजेनियस का, कारण की हे होमोजेनियस फॉर्म आहे. ओके, कंपेअर विथ स्टँडर्ड होमोजेनियस फॉर्म काय होता ax² plus 2hxy plus by² is equal to 0. ओके, जर आता दोन्ही इक्वेशन जर आपण कंपेअर केले तर आपल्याला काय मिळते a is equal to 3. ओके, therefore a is equal to 3. then twice h is equal to 2. okay, twice h is equal to 2 means h is equal to 1. okay, थोडी बात लिहिले ते. then त्यानंतर b is equal to -1. ओके, आपल्याला a b आणि h च्या व्हॅल्यूज माहिती आहेत. आता आपण फॉर्म्युला यूज करू अँगलचा. काय फॉर्म्युला होता, since theta is equal to the tan inverse of mod of 2 root of h² minus ab upon a plus b mod 2. ओके, आता ज्या व्हॅल्यूज माहिती आहेत आपल्याला पुट करणे आहे is equal to tan inverse as it is mod of 2 as it is root of h². पण h means किती आहे 1. ओके, here 1² minus a into b. a means 3. okay, into b. b means -1. okay, -1 upon a plus b. a means 3 plus b means -1. okay, b means -1 not close. काय केलं आपण फक्त a b आणि h च्या व्हॅल्यूज पुट केल्या. ओके, आता कॅल्क्युलेशन करू. is equal to tan inverse of mod of 2 root of 1² means 1 minus into minus plus 3 into 1 3. okay, upon here 3 plus minus -1 not closed is equal to tan inverse of 2 as it is root 1 plus 3 means 4. okay, root of 4
अपॉन 3 minus 1 2. ओके, हियर 2 ने भाग जातो आहे म्हणजे काय मिळते आपल्याला इथे थीटा इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ मॉड ऑफ रूट 4. ओके, देन इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ रूट 4. रूट 4 मीन्स काय होतो प्लस मायनस 2. ओके, रूट 4 मीन्स काय होतो प्लस 1. मी प्रीवियस व्हिडिओ मध्ये पण बोललो होतो मी जेव्हा कुठल्याही नंबरच्या परफेक्ट स्क्वेअर रूट जर मिळत असेल तर दोन व्हॅल्यू तो गिवन करतो प्लस मायनस. ओके, म्हणजे रूट 4 इज इक्वल टू प्लस मायनस 2. पण इथे काय दिसतंय चेक करा tan इनवर्स ऑफ मॉड ऑफ प्लस मायनस 2. मग मॉडचे काम काय असतं विचार मॉडचे काम हे आहे की मॉडच्या आतमध्ये जर कुठली निगेटिव्ह टर्म असेल तर त्याला पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट करणे. म्हणजे मॉडच्या आत जर -2 आहे तर तो डिसॉल्व्ह गेलाय बरोबर आहे तो कन्वर्ट केला प्लस मध्ये. म्हणजे आपण इथे काय लिहू शकतो आहे इज इक्वल टू द tan इनवर्स ऑफ 2 थीटा इज. tan इनवर्स ऑफ 2 tan च्या टेबल मध्ये जर तुम्ही स्टँडर्ड अँगल जर चेक केले कुठले पण ठीक आहे 0 30 45 60 90 तर कुठल्याही कॉलम मध्ये 2 असा व्हॅल्यू नाहीये tan च्या बरोबर आहे. म्हणजे आपलं जे फायनल आन्सर आहे ते हेच असणार काय थीटा इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ 2. नेक्स्ट न्यूमेरिकल बघू आपण. Find the angle between lines having equation 3x square plus 4xy minus 3y square is equal to 0. ओके, काय म्हणतो क्वेश्चन पेअर ऑफ लाईनची इक्वेशन त्यांनी गिवन दिलेलं आहे. पेअर ऑफ लाईन आहे आणि तो म्हणतोय की या पेअर ऑफ लाईनच्या मधलं जे अँगल आहे अँगल नेहमी आपण ॲक्यूट काउंट करतो. ओके, जो ॲक्यूट अँगल आहे ज्याला आपण डिनोट करतो थीटाने तर या थीटाची व्हॅल्यू फाइंड आउट करा. ओके, मग आता अँगल काढायचा असेल तर फॉर्म्युला यूज करू आपण. फॉर्म्युला काय होता थीटा इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ मॉड ऑफ 2 into रूट ऑफ h स्क्वेअर मायनस ab अपॉन a प्लस b. ओके, मग हा फॉर्म्युला जर यूज करायचा असेल तर आपल्याला a b h माहिती पाहिजे. ओके, मग आपण a b आणि h आपण आपल्या इक्वेशन वरून फाइंड आउट करू. त्याने इक्वेशन आपल्याला गिवन दिलेलं आहे. ओके, गिवन मध्ये दिलेले आहे गिवन द इक्वेशन ऑफ लाइन इज काय होतं इक्वेशन 3x स्क्वेअर प्लस 4xy minus 3y square is equal to 0. ओके, हे होमोजेनियस इक्वेशन आहे. तर आपण या होमोजेनियस इक्वेशनला कंपेअर करू स्टँडर्ड होमोजेनियस फॉर्म सोबत. ओके, कंपेअर विथ ax square plus 2hxy plus by square is equal to 0. ओके, जर आता आपण दोन्ही इक्वेशन जर कंपेअर केले ओके तर आपल्याला काय मिळते आहे a is equal to 3 here twice h is equal to 4. okay, twice h is equal to 4 means h is equal to 2. okay, and then here b is equal to -3. okay, done. then मग आता आपल्याला a b आणि h च्या व्हॅल्यूज माहिती आहे. मग आता आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे थीटाची. ओके, मग थीटा इज इक्वल टू जो फॉर्म्युला तो आपण यूज करू. काय फॉर्म्युला होता सिन्स थीटा इज इक्वल टू tan inverse of mod of 2 root of h square minus ab upon a plus b. आता या फॉर्म्युला मध्ये आपण व्हॅल्यूज पुट करतोय इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ mod of 2 as it is root of h square. h means 2 म्हणजे तिथे मिळते आपल्याला 2 स्क्वेअर minus a into b. a means 3 into b. b means -3. okay, -3 whole upon a plus b. a means 3 plus b means -3. okay, then त्यानंतर as it is equal to tan inverse of 2 into root of here 2 square means 4 minus into minus plus 3 into 3 9 upon 3 plus minus -3 is equal to tan inverse of 2 into root of 13 upon 3 minus 3 0. okay, therefore theta is equal to tan inverse of व्यवस्थित लक्षात द्या मॉड मध्ये काय दिसते आहे 2 into root 13 upon 0
ओके, ज्या कुठल्याही नंबरला कुठल्या टर्मला जर डिनॉमिनेटर मध्ये 0 असेल तर त्याची व्हॅल्यू किती असते? इन्फिनिटी. ओके, इन्फिनिटी. म्हणजे थीटाची व्हॅल्यू काय म्हणते? टॅन इनव्हर्स ऑफ इन्फिनिटी. ओके, आणि टॅन इनव्हर्स ऑफ इन्फिनिटी कुठे असते? 90 डिग्री वरती. ओके, म्हणजे therefore theta is equal to 90 degree. ओके, किंवा or pi by 2 रेडियन. ओके, म्हणजे जे त्यांनी इक्वेशन गिवन दिलं आहे ज्या पेअर ऑफ लाईन्सच्या, ते दोन्ही पेअर ऑफ लाईन कशा आहेत? परपेंडिक्युलर आहे. ओके, एक शॉर्टकट होती या न्यूमेरिकल मध्ये, व्यवस्थित लक्ष द्या. काय प्रिव्हियस व्हिडिओ मध्ये ऑलरेडी आपण बघितलं आहे काय की जर दोन लाईन जर परपेंडिक्युलर असेल तर a प्लस बी इज इक्वल टू 0 असतो. बरोबर आहे? ओके, आपण प्रॉपर्टीज मध्ये बघितलं आहे. व्यवस्थित चेक करा a प्लस बी इज इक्वल टू 0 आहे की नाही आहे. a मीन्स 3, b मीन्स -3. मग 3 प्लस मायनस मायनस 3 मायनस 3 म्हणजे किती होतो? 0. ओके, आपण नोट बघितलाय. याला तुम्ही अल्टरनेटिव्ह मेथड म्हणून पण सॉल्व्ह करू शकता. काय? 6 the a plus b is equal to a means किती आहे? 3. ओके, प्लस b means किती आहे? -3 is equal to 3 प्लस मायनस -3 आणि 3 minus 3 0. म्हणजे a plus b is equal to किती मिळते आहे? 0. ओके, आणि प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण बोललो होतो काय, जर लाईन परपेंडिक्युलर असेल तर a plus b is equal to काय असतो? 0. मग जर a plus b is equal to 0 असेल तर लाईन कशी असेल? परपेंडिक्युलर. ओके, therefore the given lines are perpendicular to each. मग जर दोन्ही लाईन जर परपेंडिक्युलर असेल तर दोन्ही लाईनच्या मधला अँगल किती असेल? 90 डिग्री. ओके, therefore the angle between both line is pi by 2 radian. कळते काय बोलतात? ओके, तुम्ही एकतर या डिस्क्रिप्टिव्ह मेथडने तुम्ही फॉर्म्युला यूज करून सॉल्व्ह करू शकता. थीटा इज इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ 2 into root of x square minus ab upon a plus b च्या, किंवा जर व्यवस्थित ऑब्झर्व केलं तुम्ही की a plus b is equal to 0 मिळतो आहे तर तुम्ही ही प्रॉपर्टी यूज करून देखील सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, दोन्ही मेथड मध्ये तुम्ही आन्सर काढू शकता. ओके, नेक्स्ट न्यूमेरिकल बघू आपण. Find the joint equation of pair of line passing through origin and making an angle pi by 6 with the line 3x plus y minus 6 is equal to 0. ओके, त्याने पेअर ऑफ लाईनचे इक्वेशन फाइंड आउट करायला सांगितलं आहे. आणि ते डेटा त्यांनी असं सांगितलं आहे की त्या पेअर ऑफ लाईन आहे त्या ओरिजिन मधनं पास होते आहे आणि एक थर्ड लाईन आहे 3x plus y minus 6 is equal to 0. या लाईन सोबत तो अँगल करतो आहे पाय बाय 6. ओके, दे आधी व्यवस्थित डायग्राम ड्रॉ करू. ही पेअर ऑफ लाईन आहे. ओके, जी ओरिजिन मधनं पास होत आहे, ज्याला आपण आता o ने डिनोट करू. ओके, दे त्यानंतर तो म्हणतो की थर्ड लाईन आहे, ती थर्ड लाईन या पेअर ऑफ लाईन सोबत अँगल करते आहे. ओके, एक थर्ड लाईन ड्रॉ करतोय मी. ओके, आणि या लाईनचे इक्वेशन त्यांनी आपल्याला गिवन दिलं आहे. या लाईनचे इक्वेशन त्यांनी सांगितलं आहे 3x plus y minus 6 is equal to 0. ओके, ही L1 आहे आणि ही L2 आहे. ओके, हे आपल्या दोन रिक्वायर्ड लाईन्स आहेत. ओके, दे त्यानंतर ही थर्ड गिवन लाईन आहे ज्याचे इक्वेशन आहे 3x plus y minus 6 is equal to 0. आणि तो काय म्हणतोय की आपली पेअर ऑफ लाईन या थर्ड लाईन सोबत अँगल करते आहे पाय बाय 6. ओके, पाय बाय 6 सेम हियर पाय बाय 6. ओके, ते आता तो म्हणतोय की आपले जे पेअर ऑफ लाईन आहे त्याचे इक्वेशन फाइंड आउट करा. ओके, मग आता पेअर ऑफ लाईनचे जर इक्वेशन काढायचे असेल तर प्रिव्हियस व्हिडिओ मध्ये आपण बघितलं काय, जर आपल्याला L1 आणि L2 यांचे जर जॉइंट इक्वेशन काढायचे असेल तर आधी यांचे सेपरेट इक्वेशन माहिती पाहिजे. मग सिमिलर न्यूमेरिकल आपण एक सॉल्व्ह केलेलं होतं. आपल्या पेअर ऑफ लाईन जे आहे ती ओरिजिन मधनं पास होत आहे, त्यांचे फक्त स्लोप जर आपण काढलं तर आपण y is equal to mx
हा फॉर्म्युला यूज करून इक्वेशन काढू शकतो. पण इथे त्यांनी काय म्हटलं आहे की आपली पेअर ऑफ लाईन या थर्ड लाईनला इंटरसेक्ट करून π/6 एवढा अँगल करते आहे. ही अँगलची कंडिशन यूज करून आपल्याला पेअर ऑफ लाईनचे इक्वेशन्स फाइंड आउट करायचे. ओके, काय करणार व्यवस्थित लक्ष द्या. सरळ ते डायग्राम मध्ये ओरिजिनला आपण ओ ने डिनोट करतो आहे. ओके, आणि L1 या लाईन सोबत जिथे इंटरसेक्ट होते आहे त्याला आपण ए ने डिनोट करू आणि या पॉइंट ऑफ इंटरसेक्शनला आपण बी ने डिनोट करू. ओके, आता आपली रिक्वायर्ड पेअर ऑफ लाईन गिवन लाईन सोबत अँगल करते आहे π/6. आता पेअर ऑफ लाईन मध्ये दोन लाईन आहे. जर तुम्ही डायग्राम चेक करा तर एक लाईन आहे OA आणि एक लाईन आहे OB. ओके, या दोन लाईन पैकी कुठलीही एक लाईन कन्सिडर करू. मी कन्सिडर करतो OA. आता ही जी लाईन OA आहे ही या गिवन लाईन सोबत अँगल करते आहे π/6. ठीक आहे, तर सोल्युशन मध्ये मी कन्सिडर करतो की लाईन OA ची जी स्लोप आहे ते आहे m1 आणि गिवन लाईनचा स्लोप आहे m2. ओके, सोल्युशन मध्ये लिहिले आहे लेट m1 be the slope of OA and m2 be the slope of 3x plus y minus 6 is equal to 0. ओके, काय केलं आहे, जी लाईन OA आहे त्याच्या स्लोपला आपण m1 कन्सिडर केला आहे आणि जी गिवन लाईन आहे त्याच्या स्लोपला आपण m2 कन्सिडर केलं. ठीक आहे, मग आता व्यवस्थित लक्ष द्या. गिवन लाईनची इक्वेशन आपल्याला माहिती आहे तर आपण त्याचा स्लोप काढू शकतो. ऑलरेडी आपण प्रिव्हियस व्हिडिओज मध्ये आपण डिस्कस केला आहे काय की जर लाईनची जर इक्वेशन जर माहिती असेल तर आपण त्याचा स्लोप काढू शकतो. काय फॉर्म्युला असतो, m is equal to -a/b. बरोबर आहे, a means कोएफिशिएंट ऑफ x आणि b means कोएफिशिएंट ऑफ y. ओके, मग आता व्यवस्थित लक्ष द्या. therefore m2 is equal to -a/b is equal to minus as it is a means coefficient of x किती आहे 3. ओके, अपॉन b means coefficient of y कोण आहे 1. ओके, काय केलं लक्षात घ्या. जर लाईनची जर इक्वेशन माहिती असेल तर आपण त्याचा स्लोप काढू शकतो आहे. फॉर्म्युला आहे m is equal to -a/b. then here the m2 is equal to -3 म्हणजे आपल्याला स्लोप मिळालंच गिवन लाईनच्या किती आहे -3. ओके, आता व्यवस्थित लक्ष द्या. न्यूमेरिकल मध्ये त्याने काय दिलं आहे, अँगल बिटवीन गिवन लाईन अँड रिक्वायर्ड लाईन किती आहे तो π/6. देन गिवन लाईन आणि लाईन OA या दोघांच्या मधला जो अँगल आहे त्याला आपण कन्सिडर करू थीटा. ओके, लेट थीटा बी द अँगल बिटवीन OA and 3x plus y minus 6 is equal to 0. ओके, लाईन OA आणि गिवन लाईन या दोघांच्या मध्ये जो अँगल आहे त्याला आपण थीटा कन्सिडर केला. तर मग 11th स्टँडर्डचा एक फॉर्म्युला आहे tan थीटाचा तो आपण यूज करू. सिन्स tan theta is equal to mod of m1 minus m2 upon 1 plus m1 into m2. ओके, then आता tan as it is theta means दोन्ही लाईनच्या मधला अँगल. दोन्ही लाईन मीन्स कोण, OA आणि गिवन लाईन. मग OA आणि गिवन लाईनच्या मधला अँगल किती आहे π/6 म्हणजे मी इथे लिहितो आहे π/6 is equal to mod of m1 मीन्स काय लिहिलं होतं आपण, m1 मीन्स OA चा स्लोप जे की आपल्याला माहिती नाही आहे. ओके, m1 as it is मायनस m2 ची व्हॅल्यू ऑलरेडी काढली आपण -3. ओके, -3 अपॉन 1 प्लस m1 as it is into m2 -3. tan π/6 means 1/√3 is equal to mod of m1 minus plus 3 upon 1 plus minus 3m1. ओके, आता असं लक्षात
इथे काय मिळते आहे 1/√3 इज इक्वल टू मॉड ऑफ m1 प्लस 3 अपॉन 1 मायनस 3 इंटू m1. ओके, मग आता मॉडचं काम काय असतं की मॉडच्या आत जर कुठली निगेटिव्ह टर्म जर असेल तर त्याला पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट करा. पण मॉडच्या आत आपल्याला परफेक्ट कुठला नंबर मिळालेला नाही कारण की इथे अननोन आहे m2. मग आता याला जर सॉल्व्ह करायचं असेल तर मॉडला रिमूव्ह करणार. मग मॉड रिमूव्ह तर करायचे कसं करायचे व्यवस्थित लक्ष द्या. जर हा मॉड जर आपल्याला रिमूव्ह करायचा असेल आणि आत जर कुठला अननोन असेल तर अशा वेळेस मॉड रिमूव्ह करून टाकायचा आणि इक्वल टूच्या पलीकडे जो नंबर आहे ठीक आहे ते तिथे तुम्हाला प्लस मायनस असे दोन साईन देणे. म्हणजे मी याला लिहू शकतो आहे प्लस मायनस 1/√3 इज इक्वल टू, आता मी मॉड रिमूव्ह करतो आहे m1 प्लस 3 अपॉन 1 मायनस 3m1. ओके, काय केलं आपण इथे मॉड रिमूव्ह केलेलं. ओके, मग आता इथे चेक करा इथे काय दिसतंय प्लस मायनस दोन टर्म्स आहे. ओके, ते मी काय करतो इथे स्क्वेअरिंग बोथ साइड करतोय. का बरं? कारण की प्लसचा स्क्वेअर प्लसच मिळेल, मायनसचा स्क्वेअर किती मिळतं आपल्याला प्लस. ओके, नाही इथे स्क्वेअरिंग बोथ साइड करतो आहे स्क्वेअरिंग बोथ साइड म्हणजे इथे काय मिळतील आपल्याला 1/3 बरोबर आहे. 1 चा स्क्वेअर 1 होईल आहे, √3 चा स्क्वेअर 3 होईल आहे इज इक्वल टू आणि इकडे स्क्वेअर मिळेल आहे स्क्वेअर अपॉन डिनॉमिनेटर जे पण स्क्वेअर येईल आहे. ओके, हियर ही टर्म डिनॉमिनेटर मध्ये इकडे न्यूमरेटर, ही टर्म डिनॉमिनेटर मध्ये पलीकडे इथे न्यूमरेटर मध्ये म्हणजे काय मिळेल इथे 1 मायनस 3m1 होल स्क्वेअर इज इक्वल टू 3 इंटू m1 प्लस 3 होल स्क्वेअर. ओके, आता इथे a मायनस b होल स्क्वेअरचा फॉर्म्युला आपण यूज करू, याला एक्सपांड करू. ओके, म्हणजे आपल्याला काय मिळते आहे 1 मायनस 6m1 प्लस 9m1 स्क्वेअर इज इक्वल टू हियर 3 इंटू याला a प्लस b होल स्क्वेअर वाइज एक्सपांड करू, समोर 3 मल्टिप्लिकेशन मध्ये तर ब्रॅकेट यूज करू. ओके, काय मिळेल मग इथे आपल्याला m1 स्क्वेअर प्लस 6m1 देन प्लस 9. ओके, 3 ने मल्टीप्लाई करता है इज इक्वल टू 3m1 स्क्वेअर प्लस 18m1 प्लस 27. ओके, देन त्यानंतर ह्या पूर्ण टर्म्स मी इक्वल टूच्या अलीकडे घेऊन येतो आहे. जर या तिन्ही टर्म्स जर इक्वल टूच्या अलीकडे म्हणजे साइड जर चेंज होईल तर त्यांचे साइन चेंज होईल. ठीक आहे, जे टर्म पॉझिटिव्ह आहे ते निगेटिव्ह होईल, जे निगेटिव्ह आहे ते पॉझिटिव्ह होईल. म्हणजे काय होईल तिथे ऑलरेडी इकडे काय होतं 1 मायनस 6m1 ओके देन प्लस 9m1 स्क्वेअर या तिन्ही टर्म्स अलीकडे तर मायनस 3m1 स्क्वेअर हियर मायनस 18m1 मायनस 27 इज इक्वल टू 0. ओके, इथे कॅल्क्युलेशन होईल आहे. सगळ्यात हायर पॉवर कोण येते 9m1 स्क्वेअर मायनस 3m1 स्क्वेअर मीन्स किती होतो आहे 6m1 स्क्वेअर. ओके, लिहितो आहे 6m1 स्क्वेअर. देन त्यानंतर टर्म्स ऑफ m मायनस 6m1 मायनस 18m1 मीन्स मायनस 24m1. ओके, देन कॉन्स्टंट 1 मायनस 27 मीन्स मायनस 26 इज इक्वल टू 0. ओके, देन त्यानंतर बघा आता इथे सगळ्या टर्म्स डिव्हिजिबल बाय 2 आहे. ओके, आणि इथे काय मिळेल 3m1 स्क्वेअर मायनस 12m1 हियर मायनस 13 इज इक्वल टू 0. हे जे इक्वेशन आपल्याला मिळालं आहे ते m1 च्या फॉर्म मध्ये आहे. m1 मीन्स काय होतं m1 मीन्स स्लोप ऑफ OA. म्हणजे इक्वेशन स्लोपच्या फॉर्म मध्ये असते त्याला आपण ऑक्झिलरी इक्वेशन म्हणतो. ओके, मग आता व्यवस्थित लक्ष द्या, काही सबस्टिट्यूशन पुन्हा करू आपण. ठीक आहे, मी याला 1 ने डिनोट करतो. आता व्यवस्थित लक्ष द्या, जी आपली लाईन जी होती OA ती कुठनं पास होत आहे ओरिजिन मधनं, बरोबर आहे. आणि ओरिजिन मधनं पास होते आहे आणि त्याचे जे स्लोप आहे ते किती आहे
m1 बरोबर आहे. मग आपण काही डिस्कस केलं होतं ऑलरेडी प्रिव्हियस न्यूमेरिकल मध्ये काय जर कुठलीही लाईन ओरिजिन मधनं जर पास होत असेल ओके आणि त्याचे जर स्लोप जर माहिती असेल तर त्याची इक्वेशन काय लिहितो आपण y mx ओके. मग आपली जी लाईन आहे OA ही ओरिजिन मधनं पास होते आहे आणि स्लोप m1 आहे ओके. सिन्स लाईन OA is passing through origin and having slope m1. ठीक आहे. आपली जी लाईन OA आहे ती ओरिजिन मधनं पास होते आहे त्याचे स्लोप किती आहे m1. Therefore the equation of OA is काय होईल आहे y is equal to m1x. कसं काय बनवतो जर कुठलीही लाईन ओरिजिन मधनं पास होत असेल आणि त्याचे जर स्लोप माहिती असेल तर काय लिहितो आपण इक्वेशन y is equal to mx. मग आपली लाईन OA ही ओरिजिन मधनं पण पास होत आहे आणि त्याच्या स्लोपला आपण m1 कन्सिडर केलं म्हणजे त्याचे इक्वेशन काय होईल आहे y is equal to m1x. बरोबर आहे. मग इकडे चेक करा y is equal to m1x आहे ओके. x मल्टिप्लिकेशन मध्ये इकडे तर डिव्हिजन मध्ये जाईल म्हणजे m1 is equal to काय होईल आहे y upon x. Therefore m1 is equal to y upon x म्हणजे आपल्याला m1 ची व्हॅल्यू मिळाली m1 is equal to काय होतो y upon x. आता ही m1 ची व्हॅल्यू आपण पुट करू इक्वेशन 1 मध्ये. ठीक आहे. m1 ओके. पुट इन इक्वेशन 1 ओके. म्हणजे काय मिळते आपल्याला इथे therefore we get इक्वेशन 1 मध्ये जिथे जिथे m1 आहे त्या m1 च्या ऐवजी काय करू आपण y upon x ओके. 3 m1 means y upon x square minus 12 m1 means y upon x minus 13 is equal to 0 ओके. सिंप्लिफाइड करता है 3 as it is y upon x का होल स्क्वायर मींस क्या होता y square upon x square minus 12 y upon x ओके. here minus 13 is equal to 0 as it is ओके. आता व्यवस्थित लक्ष द्या या इक्वेशन मध्ये इथे डिनॉमिनेटर काय आहे x स्क्वेअर इथे डिनॉमिनेटर काय आहे x. इकडे काहीच नाही. जर तिन्ही डिनॉमिनेटरच्या जर आपण एलसीएम जर घेतो म्हटलं आपण ठीक आहे तर तो काय आहे x स्क्वेअर. तर पूर्ण इक्वेशनला आपण x स्क्वेअर ने मल्टिप्लाय केलं ओके. तर पूर्ण इक्वेशनला जर आपण x स्क्वेअर ने मल्टिप्लाय केलं तर इथे x स्क्वेअर ने मल्टिप्लाय केलं तर x स्क्वेअर काय सांगितलं काय नाही. therefore काय इथे 3y स्क्वेअर मायनस इथे पण जर x स्क्वेअर ने जर मल्टिप्लाय केलं तर x आणि स्क्वेअर कॅन्सल म्हणजे इथे x राहील म्हणजे काय राहील इथे 12xy मायनस आणि याला जर x स्क्वेअर ने मल्टिप्लाय केलं तर 13x स्क्वेअर इज इक्वल टू 0. हे आपलं रिक्वायर्ड पेअर ऑफ लाईनचं इक्वेशन ओके. काय केलं आपण या न्यूमेरिकल मध्ये आपण एक लाईन कन्सिडर केली होती OA आणि गिवन लाईनच्या मधला जो अँगल होता π/6 ओके. तो अँगल यूज करून आपण जॉइंट इक्वेशन काढलं नाही. आता काही प्रॉब्लेम असेल काही इश्यू असेल काय की फक्त एका लाईनची कंडिशन यूज करून पेअर ऑफ लाईनचे इक्वेशन्स कसं फाइंड आउट केलं बरोबर आहे. व्यवस्थित लक्ष द्या डायग्राम मध्ये या लाईनची जी कंडिशन आहे मीन्स OA ची जी कंडिशन आहे सेम कंडिशन OB ची पण आहे ओके. चेक करा लाईन OA जी आहे ती ओरिजिन मधनं पास होत आहे ओके. OB देखील ओरिजिन मधनं पास होत आहे. OA गिवन लाईन सोबत π/6 एवढा अँगल करते आहे. सेम अँगल OB देखील या गिवन लाईन सोबत करते आहे ओके. तर त्यामुळे सेम कंडिशन होत्या त्यामुळे आपण इथे सबस्टिट्यूशन केलं ओके. देन रिगार्डिंग आजच्या टॉपिक वरती मी काही होमवर्क देतो आहे ओके. त्याचे जे आन्सर आहे ते तुम्हाला कमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करायचे.